हरिओम हरिओम हरिओम. वंदनाताई इथे आहेत आणि त्यांची मुलाखत घ्यायचं भाग्य मला मिळतंय. याचं कारण आहे डॉक्टर आनंद नाडकर्णी हे नाव माहिती नसलेली व्यक्ती इथे असणं मला नाही वाटत शक्य आहे. त्या डॉक्टर आनंद नाडकर्णींचा प्रत्यक्ष सहवास वंदनाताईंना अनेक दशकं लाभला आणि वैद्यकीय क्षेत्रात असल्यामुळे आम्ही आमच्या कॉलेजच्या स्टेजपासून त्यांचं नाव ऐकत होतो. अनेक वेळा त्यांची भाषणं ऐकायचा योग आला, त्यांनी घेतलेल्या मुलाखती ऐकायचा योग आला आणि ते बहुआयामी व्यक्तिमत्व हळूहळू असं उलगडलेलं मी पण जवळपास गेले 25-30 वर्ष पाहत होतो. वंदनाताईंमुळे प्रत्यक्ष भेटायचाही माझा योग आला त्यांना. आणि जेव्हा त्यांचं अकाली निधन झालं त्याच्यानंतर समाज माध्यमामध्ये ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्या इतक्या विलक्षण होत्या. म्हणजे एखादी व्यक्ती असताना तर आपण ऐकतोच, गेल्यावर जे काही बाहेर आलं त्याच्यातनं असं लक्षात आलं की अरे कित्येक पैलू माहितीच नव्हते आपल्याला. आणि इतक्या कार्यक्षेत्रांमध्ये वावरत असताना, इतक्या लोकांच्या कल्याणासाठी कार्यरत असताना ही व्यक्ती आपण अजून जास्त जवळ जाऊ शकलो नाही असं मला थोडीशी खंत पण वाटली ते सगळं वाचताना. आणि तेव्हाच मनामध्ये आलं की हा एक प्लॅटफॉर्म असा आहे की ज्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष काम केलेल्या व्यक्तीला आपण लोकांसमोर त्यांचे अनुभव मांडायला सांगितले. आणि मुलाखत हा फॉर्मॅट सुचायचं कारण पण तेच आहे की जर आनंद नाडकर्णींनी मुलाखत हा फॉर्मॅट एवढा यशस्वीपणे वापरला तर आपण पण त्याच फॉर्मॅटमध्ये जावं असं वाटलं. त्यांचा आग्रह होता म्हणून मी प्रश्न विचारतोय. खरं तर मी कोणाला तरी सांगणार तो प्रश्न विचारायला, पण आमचं डिस्कशन झालं याच्याविषयी. त्यांच्याकडे सांगण्यासारखं इतकं आहे की अर्धा तासात सांगणं हाच सगळ्यात मोठा चॅलेंज आहे, पण आपण प्रयत्न करूया. तर डॉक्टर आनंद नाडकर्णी त्यांचे मेंटर होते, मार्गदर्शक होते आणि गुरु स्थानी पण होते. तर प्रश्न मी लिहून आणला तर मी वाचलंच पाहिजे. तर वेगळं स्थान जे समाजामध्ये त्यांनी निर्माण केलं, एक डॉक्टर म्हणून पण अतिशय वेगळं स्थान. म्हणजे त्यांना मी ते लेख वाचताना मला जाणवलं की लोक डॉक्टर म्हणून बघतच नव्हते. तर समाजामध्ये एक वैद्यकीय व्यावसायिक असूनही वेगळं स्थान त्यांनी कसं निर्माण केलं, ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? नमस्कार सगळ्या गुरुजनांना. आधी पहिला माझा नमस्कार. प्रज्ञाताई थोडं मोठं आता येतोय? थोडी खुर्ची पण अशी अँगल. आता येतोय? नमस्कार सर्व गुरुजनांना माझा नमस्कार. आणि प्रेक्षकांमध्ये श्रोत्यांमध्ये पण बरीच गुरुतुल्य मंडळी आहेत. मला इथून प्रज्ञाताई दिसत आहेत, काल उषाताई होत्या आमच्या गिर्यारोहणाच्या गुरु. आणि आज मला इथे बसून माझ्या गुरूंविषयी बोलायचं आहे आणि 20 मिनटं अर्धा तास जो काय त्यात बोलायचं आहे. तर खरंच शिवधनुष्य उचलण्यासारखं किंवा शिवधनुष्य पेलण्यासारखंच आहे हे. प्रयत्न करते, त्यांना सांगते, मला माझ्याकडनं योग्य ते बोलून घ्या, ही गुरूंना विनंती. हो, आनंद नाडकर्णी माझ्या गुरुस्थानी होते आणि ते सगळेच होते माझे मेंटॉर पण होते, माझे फिलॉसॉफर, गाईड आणि खूप चांगले मित्र पण. आता तुमच्यासमोर म्हणून मी ॲक्च्युली त्यांना हो डॉक्टर नाडकर्णी वगैरे म्हणते, पण मी त्याला एकांतेच आम्ही बोलायचो एकमेकांशी. त्यामुळे मी आनंद म्हणायचे कधीतरी माझ्या तोंडून, नकळत ते गेलं तर ते तुम्ही तसं मानू नका. पण त्यांचं पहिलं वैद्यक क्षेत्रातलं स्थानाबद्दल तू विचारलं, तर वैद्यक क्षेत्रातलं जे स्थान आहे ते वेगळं अशासाठी होतं की हिमांशू दादांना माहिती आहे की ते एक उत्तम सायकॅट्रिस्ट होते
आणि त्यांची फार्मकॉलॉजी पण खूप चांगली होती. त्याच्यामुळे मानसोपचार तज्ज्ञ, आनंदनी स्वतःला कधी तसं म्हणून नाही घेतलं, त्यांनी मनोविकास तज्ज्ञ म्हणून घेतलं, हे त्याचं वेगळे पण होतं. तर त्याच्यामध्ये ते जे डायग्नोसिस, त्याच्यामध्ये तो माहीर होता. म्हणजे इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ, ज्याच्याबद्दल आपण नंतर बोलू, तिथे काम करताना तो ज्या केसेस आमच्याबरोबर डिस्कस करायचा, त्याच्यावरनं नवल वाटायचं की हे डायग्नोसिस त्यांनी कसं बरं केलं असेल. म्हणजे मी काही डॉक्टर नाही, मी सायकॅट्रीची विद्यार्थिनी पण नाही, पण इतक्या सोप्या भाषेत सगळ्या समुपदेशकांना समजेल, मानसोपचार तज्ज्ञांना कळेल अशा भाषेत तो सांगायचा. तर फार अतिशय सगळीकडे फिरून केसेस त्याच्याकडे यायच्या आणि त्याचं उत्तम डायग्नोसिस. आणि फार्मकॉलॉजी म्हणजे आता इतकी उपलब्ध झालेली आहेत औषधं ह्या विषय, पण त्यातली नेमकी कुठली औषध उपचार योजना करायची याच्यामध्ये आनंदचा हातखंडा होता. आणि म्हणून वैद्यकीय दृष्टीने त्याचं जे वेगळं स्थान जे होतं ह्या दोन महत्त्वाच्या कारणांसाठी होतं. त्याचं आगळं स्थान त्यांनी का निर्माण केलं? कारण आनंद गेला तेव्हा 67 वर्षांचा होता आणि आत्ताच आम्ही नुकतंच आमच्या ग्रुपवर त्यांचं गद्दे 25 वाचलं. आणि मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात, तसं ह्यांचे पाय आपल्याला कॉलेजच्या दिवसातच दिसले होते आणि तिथूनच कळलं की आजचा आनंद कुठून निर्माण झाला. तर तेव्हापासून त्याचं जे वैशिष्ट्य होतं की ह्या क्षेत्रामध्ये, हे क्षेत्र आपल्याकडे कायम एक स्टिग्मा असलेलं क्षेत्र समजलं गेलं, पण आनंदने ते तसं कधीही मानलं नाही. आणि त्या काळी म्हणजे आता किती वर्ष झाली बघा, 67 वर्षी तो गेला आणि वैद्यकीय शिक्षण तो घेत असतानाचा काळ, तेव्हा त्याने ठरवलं की सर्जरी हा माझा विषय नाही आणि मानवी मन ह्याकडे तो तेव्हापासून आकृष्ट झाला होता आणि मला ह्या मानवी मनाबद्दल काहीतरी करायचं आहे, हा त्याचा वेगळेपणा होता. आणि तेव्हा अतिशय हे अशा पद्धतीने कलंकित असलेलं क्षेत्र, कारण आपल्याकडे मानसोपचार तज्ञाकडे कोण जातं तर वेडा माणूस जातो, अशी आपल्याकडे एक समजूत. आणि आत्ता गोष्टी ह्या काही 5 वर्षात बदलल्या, पण तोपर्यंत इकडे जाणं नाही म्हणजे असंच होतं ते. म्हणजे आता जेव्हा सायकोसोमॅटिक मनोकायिक विकार आहेत बरेचसे, हे आता जेव्हा फिजिशियन सांगायला लागले त्यावेळेला लक्षात आलं की आधी मनाला दुरुस्त करा आणि मग शरीर आपोआप दुरुस्त होईल. आणि आपण हे इथे सगळं करतोय ते तरी काय करतोय, हे आपण आपल्या मनालाच दुरुस्त करायचा प्रयत्न करतोय. या व्यासपीठावर जे काही गेले 2 दिवस आपण अनुभवतोय, मला इथे बसताना माझे पाय कापलेच की आपण काय बोलणार, काय उत्तम झाले गेले 2 दिवस सगळे इथे सत्र इथली. तर त्यामुळे त्यांनी त्या काळामध्ये ओळखून त्याच्याबद्दल मनामध्ये कुठलंही त्यांनी असं ठेवलं नाही की ह्या वेगळ्या क्षेत्रात मला वाटचाल करायची. त्यांनी त्याची एक पाऊलवाट सुरू केली आणि पुढे त्याचा एवढा मार्ग विस्तारला आणि त्याच्यासाठी त्यांनी काही करायचं बाकी ठेवलं नाही. त्यामुळे असं एकही क्षेत्र नाही, असं राजकारण सोडून सुदैवाने, आणि असा एकही वयोगट नाही की ज्या वयोगटासाठी आनंदनी काहीतरी काम केलं नाही. तर त्यामुळे त्या काळापासून त्यांनी ही जी पालखी व्हायला सुरुवात केली की मन करारे सुदृढ, सगळं मन तुमचं सुदृढ असेल तर तुम्ही एक खूप सुंदर सुदृढ आयुष्य जगू शकता. आणि काल बोलता बोलता दादा म्हणाले तसं की म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की तुम्ही एक व्यक्ती म्हणून सुदृढ असाल, तुम्ही व्यक्ती म्हणून तुमचं मन सुदृढ असेल तर तुम्ही कोणाचेही सुदृढ जोडीदार बनता, तुम्ही कुटुंब अतिशय पालकत्व अतिशय सुदृढपणे करू शकता, सामाजिक क्षेत्रात वावरताना तुमचा कोणाला कुठलाही त्रास होत नाही, उलटं तुम्ही आनंदच वाटत फिरता, आणि प्रोफेशनल लाईफमध्ये तुम्ही ताणविरहित काम करण्याच्या शक्यता निर्माण करता. तर हे आनंदनी तेव्हा ओळखून त्यांनी मानसिक आरोग्य हा विषयाची पालखी भारतासारख्या देशात 40 वर्ष व्हायली आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता. आपण ह्या व्यासपीठावरून काल निरपेक्षतेबद्दल किती बोललो, कुठलीही अपेक्षा नाही. बाबाला वाटायचं, डॉक्टर अनिल अवचटांना सारखं वाटायचं की
आनंद केवढं मोठं काम करतोय, ह्याला एकही कसा पुरस्कार नाही, ह्या क्षेत्रात काम करणारं कोणी नाही. आनंदनी कधीही विचारच केला नाही या गोष्टीचा. मला सुदृढ समाज या एका ध्येयाने तो अक्षरशः झपाटलेला होता आणि त्यासाठी त्यांनी अखंड अविरतपणे आणि कल्पकपणे अतिशय त्यांनी ते काम केलं. त्यामुळे मला असं वाटतं की ही पालखी भारतासारख्या देशात, आणि तुम्ही बघा, असं मला तुम्ही आनंद नाडकर्णींसारखी दुसरी व्यक्ती दाखवून द्या की 40 वर्ष मानसिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये काम करते. शंकाच नाही, असं कोणी नाही आहे दुसरं. नाही, खूप चांगलं आहे. पालखी हा शब्दच मला खूप आवडला. सध्या पालखीचे दिवस पण आहेत आणि त्यांची कल्पकता, म्हणजे जसं त्यांनी सांगितलं की गद्धे 25 हे त्यांचं पहिलं पुस्तक आहे. पुस्तकाचं नावच इतकं छान आहे, आपण शब्द खूप वापरतो, पण त्या गद्धे 25 घडलेल्या सगळ्या गोष्टींच्या लेखांचं संकलन त्या पुस्तकामध्ये आहे. पुस्तक अजून वाचलं नाही आहे, पण त्याचं परीक्षण बरेच ठिकाणी आणि बरेच लोकांनी ते उद्धृत केलेलं आहे. तसंच दुसरं त्यांचं आय थिंक गेम चेंजर, म्हणजे जसं आता सांगितलं वंदना ताईंनी की सायकॅट्रीकडे पाहण्याचा खूपच मेंटल स्टिग्मा अजूनही आहे. म्हणजे सायकॅट्रिक ट्रीटमेंट घेताना बरेच लोक सांगत नाहीत की आम्ही सायकॅट्रिस्टकडे जातोय, म्हणजे तू वेडा, असंच ते पहिलं होतं. पण त्यांनी म्हणून म्हणजे कसं गेम चेंजर ठरू शकतो एखादा शब्द, तर त्यांनी शहाण्यांचा डॉक्टर, शहाण्यांचा सायकॅट्रिस्ट असा शब्द त्यांनी कॉइन केला. किती आहे ना ते एका, आणि म्हणून ते मनोविकार तज्ज्ञ नाही, मनोविकास तज्ज्ञ. तर त्यामुळे सगळा दृष्टिकोनच बदलून जातो. याच्यामध्ये तुम्ही या सगळ्या कार्यामध्ये कशा काय जोडल्या गेलात, मी त्यांच्याशी कसं काय या कार्यामध्ये जोडलं जाणं, याच्या मागे काय? तुझा दुसरा प्रश्न आधी घेऊयात का? त्याचं उत्तर दिलं, म्हणजे म्हणून मी हा, पण त्याच्यामध्ये 2च वाक्य बोलते की जनसामान्यांचा दृष्टिकोन कसा बदलला, हा तुझा प्रश्न होता ना. तर तो बदलला कारण त्यांनी ना ज्या पद्धतीचे उपक्रम सुरू केले आणि त्या उपक्रमांमध्ये त्यांनी सगळ्यांना सहभागी करून घेतलं, तर ते त्याचं वैशिष्ट्य होतं. आणि त्याला नावं पण फार छान सुचायची. उदाहरणार्थ इथे मला नेहमी वैशिष्ट्य काय वाटतं आपल्या या ग्रुपमध्ये की किती तरुण मुलं मुली इथे आकर्षित झाली. सो त्या तरुण मुलींना आकर्षित करण्यासाठी त्यांनी 2-3 प्रकारचे उपक्रम सुरू केले. एक त्यांनी तो वयम ह्या मासिकाबरोबर तरुण मुलींच्यासाठी केला होता आणि दुसरा उपक्रम त्यांनी केला होता कूल क्लब, म्हणजे तरुण मुलांच्यासाठी अगदी ऐन तारुण्यात येणारी टीनेजर्स बरोबर काम करणारे कूल क्लब, म्हणजे टफ टेन्स वगैरे असं त्यांना म्हणतात, पण आनंदने तो शब्द टाळला होता. कूल क्लब हा कूल असतात ती मुलं आणि त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी, किंवा बहुरंगी बहर असा की 8वीतच त्यांना कॅच देम यंग, आणि 8वी ते 12वीत जाईपर्यंत दरवर्षी त्यांना ट्रॅक करत राहा, त्यांना वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घ्यायचा. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की जनसामान्यांचा दृष्टिकोन बदलला, म्हणजे सुदृढ मन सर्वांसाठी, आणि त्याच्यासाठी अगदी लहान मुलांच्या पासून उपक्रम सुरू करून पुढे पण ज्येष्ठ नागरिकांच्या पर्यंत त्यांनी हे उपक्रम चालू ठेवले. म्हणजे जेव्हा मुंबईमध्ये भावांजलीचा कार्यक्रम झाला तेव्हा इतक्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तिथे आले होते आणि कुठे पोचला नाही आनंद. वेश्यांची मुलं, त्याच्यानंतर अनाथ मुलं मुली, नंतर आपल्या ह्याच्यामध्ये ठेवलेली असतात ना तुरुंगामध्ये, पण त्याला आपण काय म्हणतो, तिथली मुलं मुली असू देत, नंतर सर्व प्रकारचे फिजिकल डिसॅबिलिटीज, मेंटल डिसॅबिलिटीज, अशा अनेक संस्था काम करत असतात ना. म्हणजे अगदी पार त्या ह्याच्या अंधश्रद्धा निर्मूलनपर्यंत. नंतर ज्येष्ठांशी सुद्धा जाऊन तो बोलायचा, त्यांच्याशी गप्पा मारायचा. कुठल्याही संस्थेने आनंदला जर आमंत्रण दिलं की आमच्या मुलांशी बोलायला या, आमच्या ज्येष्ठ नागरिकांशी बोलायला या, तर आनंद जायचा आणि तो गप्पा मारायचा, त्यांच्यासाठी प्रशिक्षणाचे अनेक कार्यक्रम घ्यायचा. तर हे तो जो सगळ्या क्षेत्रांना आणि सगळ्या वयोगटांना आणि सगळ्या प्रकारच्या माणसांना, त्याला कुठला माणूस वर्जच नव्हता. आनंद माणसांचा माणूस होता. त्यामुळे त्या सगळ्यांना त्यांनी जे ह्याच्यात इतका मोठा आवाका होता,
तर हे जे सगळ्यांना त्यांनी कवेत घेतलं ना, म्हणून मला असं वाटतं की जनसामान्यांचा दृष्टिकोन बदलला. कारण त्यांनी वर्गवारी नाही केली की हे मानसिक आरोग्य असे म्हणजे ची गरज असलेली आणि हा मानसिक आरोग्य नसले, असं नाही. सगळ्यांना घेऊन सुदृढ मानसिक आरोग्य हा मंत्र त्यांनी मनात ठेवल्यामुळे मला असं वाटतं की तो जनसामान्यांचा दृष्टिकोन बदलला, त्याला ते कारण असावं. ही व्यापकता मुळात मला वाटतं वृत्तीतच असायला लागते. ती व्यवसायाने किंवा तुम्हाला जे फॉर्मल तुम्ही शिक्षण घेतात त्याच्यामुळे कुठे असं शिकवलं जात नाही. म्हणजे मेडिकल कॉलेजमध्ये तर असं अजिबात शिकवलं जात नाही. तर अशी वृत्ती ही मुळात असायला पाहिजे आणि ती होती त्यांच्याकडे म्हणून. आणि दुसरं म्हणजे कल्पकता, क्रिएटिव्हिटी या गोष्टीला खरंच खूप महत्व आहे. त्यांच्या एकंदरीत आयुष्यात पाहिलं की प्रत्येक पावलोपावली लक्षात येतं. म्हणजे जो काय आपण शोधतो ओजी, प्रत्येक गोष्टी त्याची ओरिजिनल ब्रँड त्यांनी बनवला की कुठलीही कॉपी नाही. जे काय होतं ते त्यांचं स्वतःचं होतं आणि त्यामुळे ती गोष्ट खूप जास्त रुजली लोकांच्या मध्ये. म्हणजे तो KEM मध्ये पेशंट्सना तुमचा हे असतो ना, राऊंड असते ना, तर तिथे सुद्धा सगळे पेशंट आनंदची वाट बघत असायचे. तो ज्या पद्धतीने पेशंटशी बोलायचा तिथल्या, मग ते काही तिथे काही कोणी असं मानसिक आरोग्याच्या समस्या असलेलं कोणी ॲडमिट नसायचं, पण सगळ्या पेशंटना तो इतका हवासा आणि आपलासा वाटायचा. डॉक्टर नाडकर्णी केव्हा येणार आहेत असं लोक त्याची तेव्हा वाट बघत असायचे. केवढं मोठं क्रेडिट आहे. आता पुढचा विचारतो, चालेल ना? हो, तिसरा प्रश्न. हा तोच प्रश्न होता की त्यांची ओळख कशी झाली आणि या कार्याशी त्या कशा जोडल्या गेल्या. माझं हे सुदैव की मला आनंदची माझी ओळख झाली खरं, आणि त्याला निमित्त झाले डॉक्टर अनिल अवचट. डॉक्टर अनिल अवचटांची माझी भेट त्यांचं एक पुस्तक वाचून आमची पत्रमैत्री झाली आणि त्याच्यातून डॉक्टर अनिल अवचटांची माझी भेट झाली. आणि अनिल अवचटांच्यामुळे मला अर्थातच डॉक्टर आनंद नाडकर्णी भेटले. आनंद पुण्यात कधीही आला तरी कायम बाबाकडे उतरायचा. तेव्हा सुनंदा पण होत्या, माझी ओळख झाली तेव्हा सुनंदा पण होत्या. त्यामुळे सुनंदा आणि बाबांचं घर हे आनंदचं कायमचं विश्रामस्थान असायचं. सगळ्या दृष्टीचा विश्राम त्याला तिकडे मिळायचा असं आम्ही नेहमी म्हणायचो. तर तिथे माझी ओळख झाली. आणि मला पहिली आठवण जर कुठली तुम्ही विचाराल तर मी म्हटलं की किती माणूस हसरा असू शकतो आणि सतत हसू शकतो. आणि बाबा आणि आनंदची जी काही जुगलबंदी चालायची, तर आनंदचं जे खळखळून हसणं, बाबाचं हसणं आणि आनंदचं हसण्यात फरक होता. आनंद म्हणजे असा खळखळून मोठ्यांदा असा हसायचा आणि ते इतकं म्हणजे लक्षात राहिलं ना. आणि मी म्हटलं ह्याच्या आईवडिलांना कसं कळलं होतं याचं आनंद नाव ठेवावं. आनंद इतका तो सदैव आनंदी. कधी मी 30 वर्षात आनंदला कावलेलं, चिडलेलं, वैतागलेलं, दुर्मुखलेलं असं कधीही बघितलं नाही. आणि सेन्सिटिव्ह होता, पण चेहऱ्यावरचं हास्य कधी जाऊन दिलं नाही. आणि आपण कोणी विसरू शकत नाही की तो पोलिओ पेशंट होता आणि त्याला काय त्रास होते ते मी खूप जवळून बघितलेलं आहे. तर म्हणजे पण मला फार नवल वाटायचं की कधीही त्याच्याबद्दल त्यांनी कुरकुर केली नाही, तक्रार केली नाही. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांनी कायम ठेवला. त्यामुळे आनंदची पहिली भेट माझ्या लक्षात राहिली, ती अशी लक्षात राहिली. आणि आता मी इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थशी कशी जोडले गेले, तर त्यावेळेला मला अनिल अवचटांनी विचारलं की तू मुक्तांगणमध्ये कामाला येशील का. त्यांना एक मॅरेज आणि फॅमिली काउन्सिलर हवा होता त्यावेळेला. तर सुनंदांची खूप इच्छा होती की एखादी आपल्याकडे ही पण विंग असावं. आणि म्हणून त्यांनी मला विचारलं. तर मी खूप मोकळेपणाने सांगते, खूप रिलक्टंटली गेले, कारण आमच्या घरात मी कधी कोणाला बिअर पण घेताना बघितलं नव्हतं. आणि आपण कसं काय व्यसनी माणसांच्या बरोबर काम करणार आहोत, म्हणजे तेव्हा आपल्या डोक्यात व्यसनी असंच असतं ना. म्हणजे हे असं नसतं, हे पुढे तिथे काम करायला गेल्यावर कळलं की त्यांच्याकडे कसं बघायचं असतं. तो दृष्टिकोन बदलला नंतर. त्यामुळे मी असं खूप काय म्हणायचं, झिझक ज्याला आपण म्हणतो, असं घाबरत आपल्याला जमेल का, कसं असतं तिथलं वातावरण, असं करत करत मी जायला लागले कामाला. बाबा म्हणला तू एकदा येऊन जा. आणि मग असं करून मग ते सुरू झालं. तर मग आनंद ट्रस्टी आहे ना मुक्तांगणमध्ये, आता होता म्हणायचं. तर त्यामुळे मग तो माझं काम खूप निरीक्षण करत असणार, माहिती नाही मला त्याच्या काय मनात आलं. आणि मग तो मला म्हणाला की तू इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थला पण काम करायला यायला लागशील का. पण त्याच्या आधी माझी सायकोलॉजीमधली कुठलीही डिग्री नव्हती. मी
7-7 मध्ये कार्यकर्ती म्हणून काम करत होते आणि त्यावेळेला आनंद तुलनेने रिकामा होता म्हणून आमच्या खूप कार्यक्रमांना तो यायचा. त्यामुळे काल बोलणं झालं तसं की गुरुच शिष्य शोधतो तसं माझ्या बाबतीत झालं असं म्हणायला पाहिजे, कारण त्यांनी मला माझ्यातलं काय हेरलं मला माहिती नाही, पण तो मला म्हणाला की तू रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी ही जी आमची सायकोलॉजीमधली एक अतिशय लोकप्रिय अशी थेरपी जी आम्ही वापरतो आमच्या काउन्सिलिंगमध्ये, तर ती तू करशील का. आणि विशाखाने माझ्याबरोबर केली होती माझ्या बहिणीने. आणि पहिले 2 वेळेला आम्ही गेलो तेव्हा म्हटलं आनंद आहे मला नाही बाबा जमणार आहे, काही नाही मेरे बस की बात नाही आहे. आणि काय नाही जमेल, ही सगळी पुस्तकं तुला देतो ती वाच आणि ती वाचून झाल्यानंतर तुला जमेल. आणि मग खरंच तसं झालं की मग मला कॉन्फिडन्स आला आणि मग नंतर मी तो सगळाच खेळ खूप एन्जॉय केला. मग त्याच्यानंतर आनंदचे मी अनंत वर्कशॉप्स ट्रेनिंग्स काय म्हणशील ते सगळं केलं. तेव्हा मग त्यांनी मला त्यानंतर विचारलं की तू IPHला तर यायला लागशील का. त्यामुळे 2 दिवस मुक्तांगण आणि 2 दिवस IPH असा माझा तो प्रवास सुरू झाला आणि 10 वर्ष मी एकंदरीत काम केलं तिकडे. पण नंतर मग 2चे 3 दिवस 3चे 4 दिवस. तुम्हाला एक इथे इंटरेस्टिंग गोष्ट सांगते की जरी आनंद सायकॅट्रिस्ट असला तरी तो इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थमध्ये मॅरिटल काउन्सिलिंग पण करायचा. कारण मॅरिटल काउन्सिलिंग हे सगळ्यात कठीण काउन्सिलिंग समजलं जातं आणि त्याला आता ते थांबवायचं होतं कारण खूप अशा केसेसची संख्या खूप वाढत होती आणि त्याला फोकस ऑब्व्हियसली सायकेट्रीवर करायचा होता. कारण त्याची OPDच मुळी 40 ते 60 वगैरे अशी रोज OPD असायची आनंदची. तर तो मला म्हणाला की तुला इथे म्हणजे तू ये, म्हणजे मी तुला बोलवते तू ये, पण मी तुला हेच काम देणार आहे कारण बाकीच्या सगळ्यासाठी माझ्याकडे समुपदेशक आहे, ह्याच्यासाठी नाही आहे. त्यामुळे त्यांनी मला चॉईस नव्हता दिला त्यावेळेला. आणि मग मी 1 वर्षभर फक्त ट्रेनिंग घेतलं. त्यातले पहिले 6 महिने मी फक्त आनंद बरोबरच ऑब्झर्व्हरशिप केली. रोज सकाळी 9 वाजता त्याच्याबरोबर जायचं, रात्री 9 वाजता परत यायचं. आणि तो सकाळी 9 वाजता जितका फ्रेश असायचा ना तितकाच रात्री 9 वाजता असायचा. शेवटच्या पेशंटला असं वाटायचं की आपण ह्याचे पहिले पेशंट आहोत. खरोखरीच काय असतं खरोखरीच. आणि असा पाय बिचाऱ्याला नेहमी ठेवायला लागायचा ना, कारण त्याला पोलिओमुळे त्याचे आखडायचे पाय, त्याच्यामुळे ते ठेवायला. पण चेहऱ्यावरचं हसू कधीही त्याच्या विरलं नाही आणि त्यामुळे म्हणजे काय शिकायला मिळालं नाही ह्या 6 महिन्यात. आणि पुढचे 6 महिने बाकीचे सगळे मानसोपचार तज्ज्ञ, सायकॉलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट असं आता IPHचा उल्लेख येईल तेव्हा बोलू. आणि दुसरं असं झालं की मी म्हटलं अरे मी ठाण्यात राहणार कुठे, तू बोलवतेस मला, पण माझ्या ओळखीचं कोणीच नव्हतं ठाण्यामध्ये. तो म्हणलं माझ्या घरी राहायचं. म्हणजे इतकं सहज. आणि मी लिहिलं आहे त्याच्यावरती लेख. 6 महिने मी आनंदच्याच घरी राहिले. आनंद सविताचं घर असं मी म्हणेन. आनंद सविताच्या घरी राहिले. त्यामुळे त्याचं वैयक्तिक आयुष्य पण बघता आलं. आणि आपल्या मुलाखतीत बोलता बोलता कालचा विषय एकांत आणि लोकांत, तर मी एकांतातलाही आनंद बघायला त्यामुळे मला मिळाला आणि लोकांतातला तर आपल्याला सगळ्यांनाच बघायला मिळाला. त्यामुळे अशा पद्धतीने ओळख झाली. उत्तरोत्तर ती वाढत गेली. त्याचे अनेक डायमेन्शन्स तयार झाले. इतके वर्ष काम करताना किंवा विशेषतः हे जे सांगितलं की घरी राहून त्यांच्याबरोबर रोज जायचं आणि परत यायचं आणि इतकं शिकायचं, त्याच्यामध्ये अजून काही संस्मरणीय आठवणी विशेष? आता आनंदच्या दोन्ही आठवणी आहेत, वैयक्तिकपणेत आणि कामाशी रिलेटेड पण आहेत. कामाशी रिलेटेड खूप जास्त आहेत. तर माझ्या मनामध्ये ना खूप कॉम्प्लेक्स होता की आपली प्रॉपर डिग्री नाही आहे सायकॉलॉजीमधली आणि IPHमध्ये कोण यायचं, तर सगळं सायकॉलॉजी ह्या विषयातलं क्रीम सगळं यायचं. तर आपण हा प्रश्न खरं नंतरचा आहे की IPHबद्दलचा, पण एक थोडंसं विषयाच्या ओघात आलं म्हणून सांगते. IPHमध्ये ना त्यांनी कधी इंटरव्ह्यू घेऊन माणसं घेतली नाहीत आणि त्यांचं नाव इतकं होतं ना की त्यामुळे SNDT आणखीन बॉम्बे युनिव्हर्सिटी या दोन्हीतनं ज्या मुलं मुली पासआउट व्हायचे, बहुतेक वेळेला MA झालेले, तर ते गोल्ड मेडलिस्ट किंवा पहिल्या काही ह्याच्यात आलेले, तर त्यांना सगळ्यांना अनुभव घेण्यासाठी IPHमध्ये काम करायचं असायचं.
आणि पद्धत कशी होती की तुम्ही आनंद मानायचं यायला लागा तुम्ही कामाला, आणि त्यांनी 6 महिने काम करायचं. आणि जो ग्रुप, इतका सुंदर ग्रुप बांधला होता, काय टीम होती, फॅन्टॅस्टिक टीम होती. तर तुम्ही त्या टीममध्ये सामावला गेलात, तुम्हालाही त्यांचा कम्फर्ट आला पाहिजे टीमला, आणि टीमला पण तुमचा कम्फर्ट आला पाहिजे, त्या अर्थाने तुम्ही सामावलं गेलं पाहिजे. तर सगळे सामावलेच जायचे. आनंदची आणि कार्यशैली, आनंद आणि अर्थातच शुभा दत्ते मॅडम सायकोलॉजिस्ट, यांची कार्यशैलीच अशी होती, तिथे असं काही वर खाली वगैरे असं काही नव्हतंच. सगळ्यांनी मिळूनच काम करायचं अशीच कल्पना होती. म्हणजे तो एक त्रिकोण समोर आणण्याचा प्रयत्न करा. तर त्रिकोणाचं वरचं टोक म्हणजे सायकॅट्रिस्ट, मनोविकास तज्ज्ञ IPHच्या भाषेत, नंतर क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणजे जे सायकोमेट्रिक टेस्टिंग करतात ते, हां, आणि तिसरे आमच्यासारखे म्हणजे समुपदेशक, काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट. ही तिघं आणि आमचा म्हणजे क्लायंट, पेशंट, ज्याला आनंद नेहमी पहिलं मनुष्य त्यातला बघायचा, तो मध्ये. तर त्याची संकल्पना अशी होती की आपलं तिघांचं सतत एकमेकांमध्ये इंटरॅक्शन चालू राहिलं पाहिजे, म्हणजे तिघं मिळून बेस्ट सर्व्हिस. So service always has to be the treatment or whatever it is, it's therapy, it always has to be very much patient client centric. असं त्याचं होतं. म्हणजे तो 2 क्लायंट्सच्या मध्ये गॅप पडायची तेव्हाच वॉशरूमला जायला उठायचा. म्हणजे त्याला खरं तो पाय मोकळा करण्याची गरज असायची मधनं तेव्हाच उठायचा. तर इतकं ते हे होतं. किंवा आता कोणाबद्दल आमच्या तक्रार असेल तर लोक डायरेक्टली बोलत नाहीत ना, प्रत्येकाला असं वाटतं की आपलं नाव नको यायला, म्हणून एक बॉक्स ठेवलेला होता. आणि त्या बॉक्समध्ये तुम्हाला काय, कोणत्याही काउन्सिलरबद्दल काय म्हणणं असेल ते त्याच्यामध्ये तुम्ही टाका लिहून, आणि तुमचं नाव लिहायची तुम्हाला गरज नाही. तुमचं ज्यांच्याविषयी काही म्हणणं आहे त्यांच्याबद्दल लिहा. त्यात भलं बुरं सगळं, हां, म्हणजे फक्त बुरंच असं नाही, भलं बुरं सगळं. आणि मग आनंद काय करायचं, म्हणजे IPHच्या काही आठवणी सांगा असं याच्यात म्हटलं आहे. तर अतिशय उत्तम लायब्ररी होती, आणि तुम्हाला दर आठवड्याला एक पुस्तक घेऊन जाणं, वाचणं अपेक्षित होतं. आणि 3 महिन्यांनी रिव्ह्यू असायचा. तर ती कार्ड सगळी आनंदकडे जायची, आणि आनंद विचारायचा की मागच्या आठवड्यात तू एकही पुस्तक का बरं नेलं नाही आहेस, काय अडचण आहे न, एवढं लक्ष असायचं. किंवा कोणी काही किंवा कुणी काही तक्रार केली तर विचारायचा की असं एखाद्याचं म्हणणं आहे, पण तुझं याच्याबद्दल काय म्हणणं आहे, असं तो विचारायचा. मग आता आपण ह्यातून काय बरं एक सुवर्ण मध्य काढू शकतो, अशा पद्धतीने म्हणजे धरून ठेवणं ज्याला म्हणतात ना. तर अशा वातावरणात माझ्यासारखी अनोळखी मुलगी, डिग्री नसलेली गेली, त्यामुळे मला खूप कॉम्प्लेक्स होता. पण त्यांनी माझ्यामध्ये तो इतके ट्रेनिंग प्रोग्राम सारखे चाललेले असायचे, विविध क्षेत्रातली इतकी लोक यायची तिथे काम करायला. आणि मी म्हटल्याप्रमाणे की 6 महिन्यानंतर तो आढावा घ्यायचा की या व्यक्तीला कंटिन्यू करायचं की नाही. तर त्यामुळे पण त्याचं हे वैशिष्ट्य होतं की त्यांनी मला असं कधी दाखवू दिलं नाही, आणि त्यांनी दाखवू दिलं नाही म्हणून टीमनी पण दाखवू दिलं नाही की माझ्याकडे असं फॉर्मल एज्युकेशन नाही आहे. पण नंतर जे काय शिकायला मिळतं तिथे ते डिग्रीपेक्षा खूपच भारी आहे, ते सांगायलाच नको, कारण मी सगळे आनंदच्या हाताखालीच तयार झालो. पण असा त्याचा अप्रोच होता. त्यामुळे तिथे ना असे माझ्यासारखे अनेक लोक त्यांनी उत्तम तयार केले होते, खूप छान टीम बांधली होती, आणि त्यामुळे असा भेदभाव नसायचा. आणि आम्ही सगळ्यांच्याकडनं जेवढं शिकता येईल तेवढं शिकायचं, आणि कोणाचंच असं हात आखडतं घेणं नसायचं. तुला शिकायचं का, येऊन बस माझ्या केबिनमध्ये, ऑब्झर्व कर, केस डिस्कशन्स खूप असायची. अशा पद्धतीचं सगळं वातावरण IPHमध्ये होतं, आणि त्यामुळे खूप शिकायला ऐकता आलेला प्रश्न ह्याच्यात नसलेला आहे हां की प्रत्येक वेळेला त्यांनी माणसाला काय महत्व दिलं, म्हणजे मनुष्य केंद्रित होता आणि माणूस महत्वाचा. आणि या याच्यामध्ये आवश्यक असं फॉर्मल एज्युकेशनची बॅकग्राऊंड नसताना सुद्धा त्यांनी अनेक माणसं जोडली, त्यांना कार्यासाठी तयार केलं. पण जेव्हा आता या क्षेत्रामध्ये पेशंट येतात आणि त्यांना कदाचित कधी कधी कळतं किंवा असं कळलं का की म्हणजे ही व्यक्ती आहे, ही फॉर्मली सायकोलॉजिस्ट नाहीये, पण तरी पण ती आपल्याला सांगते, असं काही तुम्हाला अडचणी आल्यात का? नाही, तरी शिक्षण करायला लावलं आम्हाला नंतर. अच्छा, नंतर हो नंतर मास्टर्स इन काउन्सिलिंग सायकोलॉजी केलं. हो सगळ्यांना तो फॉर्मल एज्युकेशन घ्यायला लावायचा नंतर, ह्याच कारणासाठी, कारण अगदी योग्य प्रश्न आहे. तो दृष्टिकोन नाही तर पेशंटचा पण ऍब्सोल्युटली, अगदी येस. IPH मुक्तांगण हे शब्द आता आपण खूप वेळा ऐकले,
IPH बद्दल त्यांनी सांगितलंच. मुक्तांगण हा शब्दसुद्धा काही म्हणजे संस्था म्हणून सगळ्यांनाच माहिती आहे पुण्यात, पण त्याच्याविषयी अजून म्हणजे तशी ॲक्च्युली उभारणी कशी झाली आणि या 3 जणांनी मिळून तो कन्सेप्ट बेसिकली इव्हॉल्व्ह केला. याच्या आधी अशा प्रकारचं व्यसनमुक्ती केंद्र भारतातच कुठे नव्हतं किंवा अजूनही माझ्या मते नसेल. हो. तर IPH आणि मुक्तांगण हे मुळात संस्था म्हणून त्या कशा उभ्या राहिल्या? सुनंदांचं कसं होतं की जेव्हा त्यांनी सायकॅट्रीमध्ये MD केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण माणसांच्या मनाबद्दल बोलतोय, तर याच्यामध्ये कुठे आहे माणसाचं मन, कुठे आहे? तुम्ही फक्त पेशंट आणि औषधोपचारबद्दल बोलताय. तर त्यामुळे तो मुळात माणूस आहे आणि तो या व्याधीने ग्रस्त झाला आहे. आपल्याला ते फक्त व्याधीची ट्रीटमेंट करायची आहे, उपाययोजना व्याधीची करायची आहे, पण माणसाच्या मनाला आपल्याला वेगळ्या पद्धतीने समजून घ्यायचं आहे. वेगळ्या पद्धतीने त्या प्रत्येक माणसाची वैशिष्ट्य, त्याच्यामधली संवेदन क्षमता वेगळ्या पद्धतीने समजून घ्यायची आहे. त्याच्यामुळे ह्याच्याकडे तुम्ही आजार म्हणून बघताना तो मुळात माणूस आहे आणि त्याला एक मन आहे हे तुम्ही विसरू नका. हे त्यांना म्हणजे मगाशी तुम्ही म्हणालात ना तसं की आम्हाला हे कुठे शिकवतच नाही ह्याच्या वैद्यकीयाच्या अभ्यासक्रमात, तेच त्यांना वाटत होतं. आणि त्याच वेळेला आनंद पण जेव्हा KEMमध्ये शिकवत होता तेव्हा त्याला असं वाटत होतं की तो पण तिथे काम करत असताना माणसांच्या मनांशी जोडला जातोय, माणसांच्या मनाशी कनेक्ट होतोय. आणि त्याच वेळेला एका कॉन्फरन्समध्ये हे दोघं जण भेटले आणि सुनंदांनी त्या कॉन्फरन्समध्ये ती कन्सेप्ट मांडली. आणि मग आनंदला असं वाटलं की अरे म्हणजे आपल्यासारखं विचार करणारं अजून पण कोणीतरी आहे. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की ही संस्था आपण जेव्हा उभारणी या संस्थेची सुरू करू तेव्हा माणसाचं मन आणि माणसाच्या मनाचं आरोग्य, माणसाचं मन सुदृढ असणं ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून आपल्याला एक टीम बिल्ड करायची आहे की जी सगळ्या वेगवेगळ्या अँगल्समधून, वेगवेगळ्या कोनांमधून माणसाकडे बघू शकेल. आणि म्हणून त्यांनी केबिन सायकॅट्री नेहमी नाकारली. केबिन सायकॅट्री अशी असते की सायकॅट्रिस्ट आपल्या केबिनमध्ये बसलेला असतो, कोणीतरी तुमचा इंटेक घेतो, तो इंटेक देतो सायकॅट्रिस्टकडे नेऊन, कारण वेळच नसतो. म्हणजे 7-8 वर्षापूर्वी 1 लाख लोकांच्या मागे एक सायकॅट्रिस्ट असं प्रमाण होतं भारतातलं. आता ते म्हणजे आता वाढलंय ना, लोकसंख्याही वाढली आणि पेशंट्स पण वाढले, त्यामुळे ते अजून जास्त व्यस्त झालेलं असणार आहे. तर अशा ह्या म्हणजे हे प्रमाण होतं, त्याच्यामुळे एकटा सायकॅट्रिस्ट पुरू नाही शकत. म्हणून आपल्याला एक संघ बांधणी करायला पाहिजे या विचारातून मग त्यांनी म्हणजे मला फक्त औषधं देत राहायचं नाही आहे, मला फक्त प्रिस्क्रिप्शन वाढत राहायची नाही आहे. त्यामुळे मी जिथे गरज आहे तिथे मी औषधं द्यायला पाहिजे. कारण मानसिक आजारां जे आहेत, एकतर मुळात आनंदनी कुठली संकल्पना मांडली की मानसिक आजार हा विषय, म्हणजे स्किझोफ्रेनिया त्याच्यामध्ये आला, बायपोलर डिसऑर्डर आली, हे मानसिक आजार आहेत. पण आनंद कशाबद्दल बोलायचा? मानसिक स्वास्थ्याबद्दल, इमोशनल वेलबिंग हा शब्द त्यांनी मुळामध्ये खूप लोकपरिचित केला असं आपण म्हणू. तर त्यामुळे मानसिक आरोग्य किंवा मनाचं संतुलन राहण्यासाठी काहींना औषधाची गरज असते. आणि मानसिक अस्वास्थ्याचे पण आता दुसरा प्रकार जर बघितला तर जेव्हा तुम्हाला आयुष्याच्या इतकी आव्हानं वेगवेगळी पेलता येत नाहीत, त्याला कोपिंग एबिलिटीज आपण म्हणतो, तर त्या जर कमी पडल्या, जुळवून घेण्याच्या क्षमता, तर मग तुम्हाला त्याला सिच्युएशनल अँझायटी किंवा सिच्युएशनल डिप्रेशन असं म्हणतात. कुठल्या तरी परिस्थितीतनं जाता ज्यामुळे तुमचा ट्रॉमा होतो किंवा तुम्हाला ते नाही हाताळणी त्याची करता येत, अनेक आव्हानं भोवती आहेत. त्यामुळे ते आव्हानं झेलताना तुम्ही कुठेतरी कमी पडता, त्याचे ताण येतात, त्याच्यामुळे तुम्हाला सतत चिंता वाटणं, भीती वाटणं, अँझायटी आता सगळ्यांना माहीत असलेला शब्द आहे. काही काळासाठी तुम्हाला खूप लो फिलिंग येणं म्हणजे डिप्रेशन. तर हे मानसिक आजार नाही आहेत.
हा भेद त्यांनी केला आणि मानसिक आजारांसाठी औषधं यांच्यासाठी सिच्युएशनलसाठी कदाचित टेम्पररी औषधं तुम्हाला पटकन बरं वाटण्यासाठी, याच्यात जास्त मी खोलात जाणार नाही, म्हणून त्याला खरी गरज आहे ती समुपदेशनाची आणि म्हणून त्यांनी तो समतोल साधला. समुपदेशन म्हणजे बेसिकली वेळ द्यायला लागतो. हां, तुम्ही सांगितलं तो पॉईंट मी अगदी रिलेट करू शकतो, पण माझ्या बॅचमध्ये इतके लोक सायकॅट्रिस्ट आहेत आधी पुढे 4-5 वर्ष आणि मी त्यांची प्रॅक्टिस नीट बघतोय, वेळच देत नाही अजिबात. दुसऱ्या मिनिटाला पेशंट बाहेर असतो, काय बोलतात कोण नाही. आणि पूर्वीच्या एक काळ असा होता की मलाही असं वाटायचं की आपल्याला पेशंटच्या मनामध्येच जास्त रस आहे, शरीराविषयी नाही, आणि मी जवळजवळ असं ठरवलं होतं की आपण सायकॅट्री करायचं. पण सुदैवाने एक अशी गोष्ट झाली की मला नेहमी वाटायचं की जे आपल्याला करायचं आहे त्या क्षेत्रातल्या माणसाची ओपीडी आपण जाऊन बघूया. म्हणजे कदाचित डॉक्टर नाडकर्णी तेव्हा भेटले असते तर गोष्टी बदलल्या असत्या, पण ते भेटले नाहीत तेव्हा. पण मी जे सायकॅट्रिस्ट बघितले त्यांच्यामध्ये 2च गोष्टी मला लक्षात आल्या की अजिबात एक तर वेळ देत नाहीत, पटापटा होतं, त्या पेशंटला काही कळतं की नाही कोण जाणार, ते औषध घेऊन दुसऱ्या मिनिटात बाहेरच असतो. आणि नाहीतर ते आम्ही गमतीने म्हणायचो की कसं असतं की ओपीडीत जेव्हा तुम्हाला ऑब्झर्व्हरशिप देतात तेव्हा तुम्ही ते टेनिसच्या मधला तो बॉल बॉय असतो ना तसे बसले असतात की टेबल इकडे एक पेशंट आणि इकडे डॉक्टर, आणि तुम्ही असं मधनं बघत असता. तर खूप वर्ष ओपीडी झाल्यावर मला कधी कधी प्रश्न पडायचा की टेबलाच्या कुठल्या साईडला कोण बसलाय नक्की. कारण सिम्पटम सारखे दिसायला लागले, मी खरं सांगतो ऑनेस्टली. आणि त्यामुळे मी त्या धसका घेतला की म्हणलं हे नको असेल गमतीचा भाग सोडू. पण पुढचा प्रश्न. आणि 2च मिनिटं मुक्तांगणबद्दल लिटरली 2 मिनिटात सांगते. हो. तर हेमंत करकरे होते ना, हेमंत करकरांच्या बरोबर आनंदनी आणि बाबांनी सगळी मुंबई पालथी घातली आणि ड्रग्स रिलेटेड जेवढे म्हणून होते ते त्याच्यात ते तुमचे कोण गर्दुले आले, ड्रग्स घेणारे आले, त्या सगळ्यांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या. आणि त्यानंतर मग त्या मुलाखतीतून मग आणि त्याच्या घरी पण एक नात्यातला पेशंट, तेव्हा ॲडमिट करायला कुठे काही सोयच नव्हती, तोही राहिला होता. त्यामुळे वैयक्तिक निरीक्षण आणि ह्या सगळ्यांचं ऑब्झर्वेशन ह्याच्यातून बाबा, सुनंदा, आणखीन आनंद यांनी तिघांनी खूप चर्चा करून मुक्तांगणची रचना मग हे सगळं गृहीत धरून कशी करायची आणि ह्याचं वेगळेपण काय असलं पाहिजे. आणि दोन्हीचं कॉमन हेच की केंद्रस्थानी माणूस हवा. मुक्तांगण ही खरंच पाहण्यासारखी संस्था आहे, पुण्यात आहे म्हणून असं म्हणून म्हणत नाही मी, पण जरूर तुम्ही बघा. मी सुदैवाने बाबा बरोबर बरेच वर्ष जोडलं गेलं असल्यामुळे मुक्तांगणला मी अनेक वेळा जाऊन ते पाहिलेलं आहे. आणि त्यांची जी काही फिलॉसॉफी आहे मुळात काम करायची, बेसिक गोष्ट की जो काउन्सिलर आहे तो मुळात स्वतः तसाच असला पाहिजे. म्हणजे मद्यपी असून त्याचं मुक्त बाहेर असलं, म्हणजे आपल्या क्षेत्रात म्हणतात ना अनुभूती असल्याशिवाय बोलू नका, तर ते काय अनुभूतीपूर्ण आहेत सगळे लोक, त्यांनाच तो अधिकार आहे. तू जर पीत नसेल तुला सांगायचा अधिकारच नाही आहे तू कसं मुक्त हवं. इथपासनं अनेक अशा गोष्टी आहेत, मी इथे सांगत नाही आता, पण आपल्या वेळेत सगळं संपायचं आहे. डॉक्टर आनंद नाडकर्णी एक उत्कृष्ट लेखक आहेत, तर त्याच्याविषयी थोडंसं त्यांच्या लेखनाविषयी. परत आता एकांत आणि लोकांत हा विषय आला तर आनंद हा म्हणजे माणसांमध्ये रमणारा माणूस होता, यात शंकाच नाही. पण तो स्वतःमध्ये पण खूप रमायचा. आणि लेखक म्हणून त्यांनी जे लेखन केलं ते आपल्याला 2 प्रकारचं दिसतं. एक म्हणजे त्यांनी जे सगळं अनुभवलं, निरीक्षण केलं बाहेर, सगळं एक्स्ट्रॉवर्टली, तर ते सगळं जे आहे ते एक प्रकारचं त्याचं लेखन आपल्याला बघायला मिळतं. आणि अर्थातच त्याला मानसशास्त्राचा आणखीन मानसोपचाराचा बेस असणार उघड आहे. त्यामुळे स्वभाव विभाव घ्या, शाण्यांचा सायकॅट्रिस्ट घ्या, अशी कितीतरी पुस्तकं आहेत. आणि गधे 25 तर त्यांनी अवघ्या 25 लिहिलेलंच पुस्तक आहे. त्याच्यामुळे नॅचरली त्याच्यामध्ये सगळं तरुणपणचं सगळं आपल्याला तरुणपणचा आनंद त्याच्यात बघायला मिळतो. आणि नंतर मग हे सगळे विषय तो घेत गेला, ते सगळं त्याच्या निरीक्षणांमधून आणि ह्याच्यातूनच आलं होतं. पण तो जेव्हा एकांतात असायचा तर त्यावेळेला तो खूप वाचन करायचा. वाचन दांडगं होतं त्याचं आणि त्या वाचनावर चिंतन पण त्याचं खूप असायचं. त्यामुळे त्या वाचनातून आणि चिंतनातून जे काही त्याचं लेखन घडलं त्याच्यामध्ये मग बुद्धांशी रिलेटेड कविता त्यांनी ज्या केल्या,
अशा स्वरूपाचं एक दुसरं लेखन त्याचं जे तयार झालं ते त्याच्यातून झालं, कारण आता आपण पुढे येऊ त्याच्याकडे. दरम्यान तो अध्यात्माकडे पण वळलेलाच होता. पण असं दोन दिसतं आणि तो इतका चांगली त्याची एकाग्रता होती की काय आजूबाजूला आहे त्याला फरक नाही पडायचा. तो त्याचं कसं होतं की मुळामध्ये लेखनासाठी एक काहीतरी डोक्यात एक बीज पडावं लागतं. सतत त्या माणसाला कल्पना स्फुरायच्या सतत, आणि मग त्यातल्या कुठली तरी एका कल्पनेचं बीज अंकुरायचं आणि मग ते नाटकाच्या रूपात तरी आपल्यापर्यंत यायचं किंवा कवितांच्या रूपात तरी यायचं. नंतर तर स्केचेसही करायला लागल्या होत्या किंवा तो लेखन म्हणजे कुठलं त्यांनी लिहिलेलं सर्व पुस्तकं ही तशी. आणि मग तो लिहायला बसला ना की आजूबाजूशी त्याचं तो ही खूप कम्प्लिटली डिस्कनेक्ट. त्यामुळे इथे आवाज करू नका की आनंदने असं कुठेतरी अमुक ठिकाणी जाऊन लेखन केलं, शांततेत लेखन केलं, फार क्वचित, खूप विशेष आहे. फार क्वचित. नाही तर सतत भोवती काय 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 चाललेलं असतं. वाचताना पण डिस्ट्रॅक्शन चालत नाही, लिहिताना तर खूप तुम्हाला जास्त फोकस असायला लागतं की गोष्टी मांडायच्या. खूप अवघड आहे. खूप एकाग्रता त्याची होती आणि पेस पक्का होता ना, त्यामुळे त्याच्याकडनं तो एक म्हणजे आपल्याला लेखनामध्ये सुद्धा त्याच्या केवढं तरी वैशिष्ट्य बघायला मिळतं. ते त्याच्यामुळे मिळतं असं मला वाटतं. शेवटच्या 2 मिनिटं आपण संपूया आता. हो. एक शेवटचा महत्वाचा प्रश्न, थेरपीबद्दल 2 मिनिटं बोलावं. मग प्रश्न राहील. ठीक आहे, ती खूप महत्वाची थेरपी हो. कारण त्यांच्या कामातला 2 मिनिटात येईल सांगता. खूप मोठा विषय आहे. प्रयत्न करते. माझा इंटरेस्टचा विषय आहे, पण तो हा विषय खूप महत्वाचा आणि तो लोकांपर्यंत पोहोचला हो. पाहिजे असंच वाटतंय. कारण हरकत नाही. तुम्ही जरूर सांगा. बरं, तर आपण माणसाचं व्यक्तिमत्व कसं बनतो असं आपण म्हणतो ना, तर मनुष्य विचार, भावना आणि वर्तन आणि मध्ये माणूस. सो मनुष्य जसा विचार करतो तशा भावना तयार होतात आणि तसं त्याच्याकडनं वर्तन होतं. वर्तन हे नेहमी भावनांनी उद्युक्त केलेलं असतं आणि भावना या विचारांनी भावना निर्माण होतात. आता अल्बर्ट एलिसची ही थेरपी आहे. तर त्याचं म्हणणं असं की अनेक गोष्टी, आपण काल ह्याच्याबद्दलही बोललो, अनेक गोष्टी आपल्या हातातच नसतात. त्यामुळे आपली विचार करण्याची पद्धत जर आपण बदलू शकलो, तीच फक्त आपल्या हातात आहे. बाकी काहीही आपल्या हातामध्ये नाही आजूबाजूचं. पण आपली विचार करण्याची पद्धत जर आपण बदलू शकलो, आणि विचार कुठून निर्माण होतात तर आपल्या सेल्फ टॉकमधनं, स्वसंवादातून. म्हणून विचार बदलण्याची पहिली बीज हे स्वसंवादात आहे. आपण जर आपला स्वसंवाद बदलू शकलो म्हणजे तो विवेकी करू शकलो. विवेकनिष्ठ विचारसरणी ना, रॅशनल म्हणजे विवेकनिष्ठ विचारसरणी. आता विवेकनिष्ठ का, तर आपल्या मेंदूमध्ये एक विचारांचं हे आहे, इमोटिव्ह भाग आहे आणि एक कॉग्निटिव्ह भाग आहे. आणि आपल्या मेंदूला याचा समतोल साधायचा असतो. आता प्रभाव नेहमी कोणाचा पडतो, भावनांचा पडतो. त्याच्यामुळे विवेकनिष्ठ विचारसरणी म्हणजे भावनांच्याकडे आपल्याला त्रयस्थपणे बघता येणं, आपल्या भावनांवरचं आपल्याला व्यवस्थापन करता येणं. त्यामुळे आरिबेटी सगळं भावनांच्या व्यवस्थापनाबद्दल बोलतं आणि तिथे आपला विवेक आपल्याला मदत करतो. माणूस हा एकमेव आहे ज्याला कॉग्निटिव्ह ब्रेन मिळाला आहे. आणि म्हणून विचारांचा भावना हव्या, एम्पथी हवी, पण भावनांमध्ये वाहून जाऊन केलेलं वर्तन अविवेकी ठरतं. म्हणून त्याला विचारांची जोड द्या, म्हणजे रॅशनल इमोटिव्ह. प्रश्न आणि उत्तर दोन्हीला दिली पाहिजे. आता शेवटचे 2 प्रश्न मी एकदमच विचारतो, म्हणजे उत्तर देता येईल. मी प्रश्न जो लिहिला होता तो असा आहे की, नाही, वेद विषयी सांगायचं राहिलं थोडंसं. सांगते, वेदविषयी सांगते. वेद नावाची त्यांनी एक पूर्ण चळवळच उभारली, तर त्याच्याविषयी थोडक्यात. आधी वेदचा फुल फॉर्म सांगते. VEDH, व्होकेशनल एज्युकेशन, डायरेक्शन आणि हार्मनी. आता हार्मनी या शब्दात आपल्याला आनंद दिसतो. तर आपल्याकडे मुलांमध्ये बहुवैविध्य असतं. मुलं मल्टी टॅलेंटेड, मल्टी फॅसेटेड असतात. व्यक्तिमत्वांची वैविध्यता तर आहेच आहे.
त्यामुळे सगळ्यांना साच्यात घालायला बघू नका. तर त्या मुलांना त्यांचा ॲप्टिट्यूड म्हणजे कळू दे आणि त्यासाठी त्यांच्यासमोर तुम्ही इतके विषय आणि त्या विषयामध्ये ज्यांनी एक काम उभं केलं आहे, नुसतं यश मिळवलं असं मी नाही म्हणणार, काम उभं केलं आहे स्वतःचं आणि एक समाधान मिळालं आहे त्यांना त्याच्यातनं. त्यामुळे फक्त पैशासाठी करिअर करू नका. तर तुम्ही जी काही करिअर निवडाल त्याच्यामध्ये तुम्हाला आनंद आणि समाधान मिळालं पाहिजे. म्हणून ह्या मुलांच्या समोर आता हेच वय तरी का निवडलं मुलांसाठीचं, शाळांचे सगळे गट का घेतले, तेव्हाच आपलं ह्याचं फॉर्मेशन होत असतं ना, आपल्या व्यक्तिमत्वाचं फॉर्मेशन त्या वयात टीनेजमध्ये होत असतं, तेव्हाच आपली कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट पण होत असते. तर त्या वयामध्ये मुलं ना सारखं पालक काय म्हणतायत ते नको, तर पालक म्हणतायत त्याच्या पलीकडे पण बरंच काही आहे, ते सगळं त्यांच्या कानावर पडू दे. आणि मग त्यांच्यासमोर तुम्ही कोणीतरी अशी माणसं आणा ना की ज्याच्याकडे बघून त्यांना उत्तेजन मिळेल वेगळी वाट चालायला. म्हणून अशी वेगळी वाट चाललेले आणि त्या वेगळी वाट चालल्यानंतर आपापल्या क्षेत्रामध्ये काहीतरी दैदिप्यमान काम केलेले, ज्याच्यामध्ये सामाजिक भान पण आहे, हा मुद्दा कधी आनंद विसरला नाही. अशा सगळ्या माणसांना ह्या मुलांच्या समोर आपण जर आणलं तर मग ह्या मुलांना आपल्या करिअरचा वेगळ्या प्रकारे विचार करता येईल. म्हणून त्यांनी वेध सुरू केला. वा, क्या बात आहे. किती वैशिष्ट्यपूर्ण आणि किती दूरगामी परिणाम करणार आहे की ज्या आयुष्याच्या टप्प्यावर तुम्हाला कळायला पाहिजे. म्हणजे हे सगळं श्रेयस आणि प्रेयस याची लिंक आहे. अगदी अगदी. माझी इन्स्टिंक्ट काय आहे आणि ती मी फॉलो केली, ती मी काय होऊ शकतो असं कोणीतरी जर पाहिलं तुम्ही आणि त्याच्याशी बोललात तर गोष्टी कम्प्लिटली अपसाईड डाऊन बदलू शकतात तुमच्या आयुष्यात. आणि हे कोणाला तरी करावं असं वाटणं आणि ते महाराष्ट्रभर त्याची चळवळ निर्माण करणं, प्रत्येक गावोगावी जाऊन 15 ठिकाणी वेध सुरू केलं होतं आनंदनी. आणि सगळी तिकडची लोकल मंडळी घेतली की असं नाही की इथे सगळी मंडळी मुंबई पुण्यातच असतात, तुमच्या आजूबाजूला पण आहेत, फक्त तुम्हाला ती बघायची दृष्टी आपल्याला डेव्हलप करावी लागते. म्हणून त्यांनी सगळी तिकडची अगदी पार मराठवाडा विदर्भाला कुठलंच विदर्भ कुठेही सोडलं नाही त्यांनी. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे 15 ठिकाणी वेध सुरू करणं सोपी गोष्ट नव्हती. आणि 2 दिवस तो घ्यायचा आणि एक से एक माणसं त्यांनी लोकांच्या समोर आणली. हिमांशू दादा कसे राहिले मला खूप वाईट वाटलं. माहितीये, मी म्हटलं की यांची भेट व्हायला पाहिजे होती. कसं काय राहिलं, आनंदच्या नजरेतनं कसं सुटलं मला माहिती नाही बाबा. खरंच माझी खूप म्हणजे हे ती काय म्हणायचं नाही, मस्त आम्हाला. हो ना, मला हुरहुर वाटत राहिली या गोष्टीची खूप. आणि आत्ताही अजूनही वाटते. नाही ते एक हो खरंय खरं. येस येस. त्यांच्याकडनं प्रेरणा घेण्यासाठीच आपण इथे हा कार्यक्रम केला की ते त्यांचं आपण काय काय करू शकतो याची ही चाचपणी याची मुलाखत. शेवटचे 2 प्रश्न एकदम विचारू. हो, अध्यात्माकडे वळला कसा. मला आनंद होतोय, माझा वेळ पुढचा कमी होतोय. मला कमी लोक माझ्यावर वैतागतील की मावशी दादांचा वेळ कमी केला. तर असा प्रश्न मी काढला होता की त्यांनी आयुष्याच्या एका टप्प्यावर अध्यात्माकडे ते वळले, खूप प्रखरपणे वळले. तर ते काय म्हणजे नक्की कसे काय वळले एक. आणि गीतेने सांगितलंय की योजकास तत्र दुर्लभ. तर असं हे दुर्मिळ बहुआयामी व्यक्तिमत्व समाजमनावर खूप मोठा परिणाम उमटून गेलं. त्याच्याविषयी आपण कृतज्ञता कशी व्यक्त करावी आणि त्यांच्याकडनं आपण नक्की प्रेरणा कशी घ्यावी. मला असं वाटतं आनंद अध्यात्माकडे वळायला सविता म्हणजे त्याची बायको कारणीभूत झाली असं वरवण तरी दिसत असलं तरी मला असं वाटतं ना खूप बिंदू जोडले गेले. म्हणजे त्याच्या आयामी व्यक्तिमत्वामध्ये त्याला एक सामाजिक भान होतं किंवा त्याला एक स्वतःमध्ये पूर्ण स्वतःच्या आत शिरून चिंतनातून काहीतरी निर्माण करण्याची क्षमता होती. नंतर त्याला तो वैद्यकशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळे आता जसं जसं मेंदूवर संशोधन होत आहे आणि
अध्यात्माशी आता या सगळ्या गोष्टी अशा लिंक होत आहेत, तेही मला वाटतं त्याला वैद्यकीयदृष्ट्या समजत असावं. नंतर तो इतक्या वेगवेगळ्या समाजातल्या स्तरातल्या लोकांपर्यंत पोचला होता. तो आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्यापर्यंत पण पोचला होता. मेळघाटमध्ये तो खूप काम करत होता. तर हे सगळं त्याला जे दिसत होतं ना, कुठेतरी मला असं वाटतं की त्याला माणसांमधलं पण एक पण काय म्हणू की देवत्व हा शब्द किती योग्य मला माहीत नाही, पण माणसांच्या मधली एक तो खूप एम्पथेटिक होता ना, त्यामुळे कुठेतरी तो जो काही माणसांशी पण जोडला जात होता असे मला वाटतं सगळे बिंदू तयार होत होते. आणि नंतर तो याच्या वाचनाकडे खूप वळला होता. म्हणजे खूप सारं त्याचं वाचन हे आध्यात्मिक ग्रंथांचं होतं आणि त्याच्यात तो रमायला लागला होता. स्वतंत्र प्रवचनं पण त्यांनी केली ना, एक सिरीज मला हो हो, आणि ती बघितली नसेल तर तुम्ही जरूर बघा. उपनिषदांवर त्यांची पण आहेत आणि ती हो सायकेट्रिस्ट पॉइंट ऑफ व्ह्यू ते एक स्वतंत्र वेगळा आहे विषय तो. म्हणजे जरूर आहे का युट्यूबवर अवेलेबल आहे, ती लिंक पण आपण ग्रुपवर शेअर करू. 20-21 भागांची आहे, फार सुंदर आहे पूर्ण. तर ते मला असं वाटतं हे सगळे त्याचे बिंदू हळूहळू जोडले जात होते आणि मग शेवटी निमित्त त्याची बायको झाली सविता. तर हे मात्र मी वाचून दाखवते कारण ह्याच्यात मला चूक झालेली नको सांगण्यात. तर तोच 2014-2015च्या सुमारास त्याला वेदांताचा अभ्यास करायची ओढ लागली आणि मग तो दरवर्षी स्वामी दयानंद सरस्वती यांच्या अनैकट्टी आणि ऋषिकेश इथल्या आश्रमांमध्ये 10-10 दिवसांच्या रिट्रीटसाठी जायला लागला. असं गेले 11 वर्ष तो करत होता. त्याच्यामध्ये ध्यान असायचं, वैदिक चॅन्टिंग, नंतर ताईची ज्याच्याबद्दल सांगितलं तुमच्या ओळख करून देण्यात परवा, सत्संग, मुवमेंट मेडिटेशन, नंतर वेदांताचा अभ्यास, त्याच्यामध्ये उपनिषदांचा अभ्यास, गीतेचा अभ्यास. तर आनंदला त्याचं खूप नुसती गोडी नाही, नंतर वेळ लागलं होतं त्याला. त्याच्यामुळे मिळेल त्याला ती संधी तो घ्यायचा आणि त्याला म्हणजे त्याची छोटी मोठी आजारपणं खूप होऊन गेली. मग त्यामुळे काही वेळेला तो डिस्ट्रिक्ट व्हायचा घरामध्ये. अशा वेळेला ह्या पुस्तकांमध्ये तो खूप रमायचा आणि त्यामुळे त्यांनी ह्याच्या सगळ्याच्या परीक्षा पण दिल्या. ह्याचा 1 महिनाभर अभ्यास असायचा आणि मग नंतर त्याच्या परीक्षा असायच्या. त्यामुळे तो त्या ह्या सगळ्या म्हणजे त्याचं एकंदरीत व्यक्तिमत्व आणि तो करत असलेलं काम आणि त्या कामातून त्याला जे काही सगळे अनुभव मिळत गेले, तर मला असं वाटतं ते आतमध्ये कुठेतरी होतं आणि मग ते ह्या निमित्ताने बाहेर आलं असं मला वाटतं. त्यापर्यंत त्या मार्गाकडे जावंसं वाटणं एखाद्या सायकॅट्रिस्टला इतकी वर्ष वेस्टर्न फिलॉसॉफीवर बेस्ड असलेलं एज्युकेशन आपण जेव्हा घेतो आणि त्याप्रमाणे कार्य करतो आणि तरीसुद्धा एका टप्प्यावर असं वाटतं की नाही ईस्टर्न फिलॉसॉफी शिकायला पाहिजे, त्याच्या आत्म्यात शिरायला पाहिजे, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मला वाटतं तो कॉमन धागा आहे सगळ्यांस. हो, सगळ्याचा तो कॉमन धागा आहे. आणि शेवटचं एकच वाक्य सांगते, त्यांच्याविषयी कृतज्ञता कशी व्यक्त करायची. तर आम्ही तर आता या क्षेत्रातच काम करतोय, तर आता ही आमच्यावर ही जबाबदारी आली आहे की ही पालखी आम्ही आता पुढे न्यायची आहे. जी आनंदनी एवढे 40 वर्षाहून अधिक काळ वाहिली ती आता आम्हाला सगळ्यांना पुढे न्यायची आहे. त्यासाठी बरेच काय काय आमचं चाललं आहे आता, काय काय आम्हाला सगळ्यांना त्याच्यात कॉन्ट्रीब्यूट करता येईल. कारण काय आहे ना की आनंद समजा 25 कामं करत होता, तर ती 25 कामं करायला 25 माणसं लागतील आणि तरीही त्याच्या लेवलचं काम नाही होऊ शकणार, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे आनंद हे एकदाच होत असतात. त्यामुळे त्याच्या पण आपण त्यातल्या त्यात आपलं काय, आणि तुम्हाला सगळ्यांना मला हे आव्हान खूप करावं असं वाटेल की तुम्ही सगळी पालखी कशी नेऊ शकता. तर पहिली गोष्ट म्हणजे की हा विषय अजिबात स्टिग्माचा नाही आहे. माणसाचं जसं एक शरीर असतं तसं त्या शरीरामध्ये माणसाचं मन असतं आणि शरीर जसं आजारी पडतं तसं मन पण आजारी पडूच शकतं ना. आणि बदलत्या काळाची आव्हानच अशी आहेत की ह्या आव्हानांमध्ये टिकून राहायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला सतत रेझिलियन्स बिल्टअप करणं, सतत स्वतःच्या जुळवून घेण्याच्या क्षमता वाढवत राहणं आणि त्याच्यासाठी अध्यात्म तर हवाच, यात काही वादच नाही. पण तुमच्याही मनामध्ये कुठेही असं कधी आलं नाही पाहिजे तुमच्याबद्दल, तुमच्या आजूबाजूच्या लोकांबद्दल, की एकतर हा अवेअरनेसच नसतो, ही जाणीवच नसते की आपल्याला काहीतरी आपलं बिनसलं आहे गणित. आपल्याला सारखी सारखी एखाद्या गोष्टीची चिंता का वाटते, आपण सारखे अस्वस्थ का आहोत, बेचैनी का येते आपल्याला असं सकाळी उठल्यावर उठून काहीतरी करावं छान असं का नाही वाटतं ते. तर ही अशी अगदी ही सगळी त्याची पुढे जाऊन त्रास होण्याची सगळी लक्षणं असतात. त्याची जाणीव पटकन होऊन तुम्ही असं मानू नका की नाही मग हे कसं मी हे करू. म्हणजे आपण लेट्स ऑल ॲक्सेप्ट, आम्ही म्हणतो अवेअरनेस, ॲक्सेप्टन्स, ॲनालिसिस
अल्टरनेटिव्ज आणि ॲक्शन. तर जाणीव याची असणं सगळ्यांना स्वीकार की हो हे होऊ शकतं आणि याला सगळ्याला तो उपाय आहे आणि सगळ्यांनाच काही औषधं लागतातच असं नाही. आणि औषध खूप लोकांच्या मनात ही पण शंका आहे की औषधांचे साईड इफेक्ट्सच असतात, त्याचं व्यसनच लागतं, असं बिलकुलच नाही आहे. हे नीट आपल्याला ह्या प्रोफेशनमध्ये काम करणाऱ्या लोकांकडून समजून तर घ्यायला काहीच हरकत नाही. आणि ॲनालिसिस म्हणजे तुम्ही मदत ज्यांची घेताय त्यांच्याकडून काय आत्ता तुम्हाला नेमकी आव्हानं आहे त्याचं ॲनालिसिस आणि मग पर्यायांच्याकडे बघायला शिका आणि त्याच्यावर कृती करा. तर आणि कोणाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा मदत हवी असेल मोकळ्या मनाने तुम्ही त्या मदतीसाठी पुढे या स्वतःच्या किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या. मला वाटतं आनंदला वाहिलेली हीच श्रद्धांजली असेल. डॉक्टर आनंद डॉक्टर त्याबद्दल दादांचे पण आभार. नाही माझं नाही हवं. डॉक्टर आनंद नाडकर्णी हे खरंच इतकं विलक्षण व्यक्तिमत्व होतं की अशी व्यक्तिमत्व कधीतरी अशी युगायुगातनं घडतात आणि ते इतका दूरगामी परिणाम करून जातात. त्यांच्या पुस्तकांच्या रूपाने ते आपल्याला अजूनही भेटू शकतात. त्यांच्याबरोबर काम केलेल्या व्यक्तींच्या अनुभवातनं ते भेटू शकतात. आणि वंदनाताई आपल्यासाठी कायमच उपलब्ध आहेत. हा एक सेशन म्हणजे त्याचं इंट्रोडक्शन होतं आणि हे सगळं ऐकताना मला असं खरंच वाटलं की सगळी लक्षणं म्हणजे ॲक्च्युली अर्जुनाची केस पण तशीच होती म्हणजे साधारण सगळे लक्षणं वगैरे. आणि हा गीता म्हणजे पूर्ण काउन्सिलिंग सेशन म्हणायला हरकत नाही ॲक्च्युली ना. औषध न देता बरं केलं पूर्ण. खरंच आहे. तुम्ही जर अर्जुन विषय जर वाचला ते सगळी लक्षणं आहेत. हात थरथरायला लागलं म्हणजे तसं त्याला काही त्याची टेस्ट MRI वर केला तर सोनर अर्जुनला प्रॉब्लेम फिजिकल काहीच नव्हता. एवढा शूर एवढा फिजिकली फिट माणूस सगळं ठरलेलं आहे आधी युद्ध करायचं. तर अचानक तो म्हणतो की नाही म्हणजे कम्प्लीट सायकोलॉजिकलच होता तो. आणि त्याच्यामुळे हे कितकं रिलेव्हंट वाटायला लागले मला अचानक सगळं. आपण जे काय करतोय ते एका प्रकारचं कसं काउन्सिलिंग केलं कृष्णाने याचाच अभ्यास करतोय. नाही पण मी मनापासून सगळ्यांचे आभार मानते. तुम्ही एवढा वेळ माझं सगळं ऐकून घेतलं आणि मावशोदा तुम्ही मला ही संधी दिली या व्यासपीठावर येण्याची. चेहरा डोळ्यासमोर होता. तुम्ही जर खूप आभारी. मुलाखती पाहिलात ना तर मुलाखतकार कसा असावा म्हणजे ते प्रश्न विचारायचे आणि इतक्या बालसुलभ कुतूहल मला नेहमी मी त्या मुलाखत घेणाऱ्याकडे कधी मी पाहिलं मी यांच्याकडेच पाहिजे होती. आणि बरेचदा माहिती असायचं की यांची उत्तर यांना जास्त चांगली माहिती आहेत. हेही मला माहिती असायचं की याचं उत्तर हे चांगलं देऊ शकतात. पण तरी ज्या प्रकारे ते ऐकायचंय ना माय गुडनेस. हा बोलतं करणं आणि ऐकणं. त्यामुळे या विषयातलाही मी एक विद्यार्थी आहे आता. माझ्या बायोडेटामध्ये तेवढं ऍड करत होते. सगळ्यांचे आभार. आपण एक 10 मिनिटं ब्रेक घेऊ आणि परत